हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवलं जातं. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो. तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धीही वाढते. हरतालिका व्रताचे नियम फार कडक आहे. तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. असे मानले जाते की व्रताचे नियम पालन न केल्यास किंवा त्यांचे उल्लंघन केल्यास किंवा कोणत्याही प्रकाराची चूक झाल्यास गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. तर चला जाणून घेऊया हरतालिका तृतीया व्रताचे नियम काय आहेत. एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ती आयुष्यभर पाळावी लागते. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. हे निर्जला व्रत आहे, म्हणजेच या व्रतामध्ये कोणतेही अन्न किंवा पाणी सेवन केले जात नाही. दुसऱ्या दिवशी देवी पार्वतीला हळद कुंकू अर्पण करून काकडीचा हलवा अर्पण केला जातो. हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी भुट्टा अर्पण करणे अनिवार्य आहे. हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते. महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. हरतालिका तृतीयेला पूजा करून व्रताचा संकल्प करून व्रताची सुरुवात करावी. व्रताच्या दिवशी शृंगार करणे अनिवार्य आहे. पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मातीच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारणं केलं जातं. पूजेच्या वेळी सवाष्णीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात आणि भगवान शंकराला कपडे अर्पण केले जातात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पार्वतीला सिंदूर अर्पण केल्यावरच हे व्रत मोडले जाते. पूजेनंतर विवाहाचे साहित्य ब्राह्मण स्त्री किंवा गरीब विवाहित स्त्रीला द्यावे, यामुळे उपवासाचे पुण्य लाभते. शिवाय हरतालिका तृतीयेला काळे कपडे घालणे टाळावे. उपवासाच्या दिवशी झोपू नये, नाहीतर उपवास तुटतो.